हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर पहा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील आपण चॅप्टर 2 रेशो ॲनालिसिस यामधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. तर मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 मध्ये पूर्ण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. पार्ट 2 आणि 3 मध्ये आपण 2 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर ते क्वेश्चन आणि फॉर्म्युले पाहिले नसतील तर म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या लिंक दिलेले आहेत, ते तुम्ही पाहायचं आहे. हा आपला तिसरा प्रॉब्लेम आहे. तर तिसऱ्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, तुम्हाला हा क्वेश्चन युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये 15 गुणांसाठी विचारला जातो. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर पहा, प्रश्नामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. थोडासा प्रश्न आपला वेगळा आहे, तर तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पाठीमागचे प्रॉब्लेम पाहिले नसतील तर ते प्रॉब्लेम पहा. हा आपला तिसरा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर पहा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ श्रेया कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2021. इथे बॅलन्स शीट दिलेली आहे, लायबिलिटी आणि असेट साईड दिलेली आहेत. लायबिलिटीमध्ये जे आयटम्स दिलेले आहेत आणि असेटमध्ये काय आयटम्स दिलेले आहे आणि याची टोटल आहे 1 लाख. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्रामवरती मी अपलोड केलेले आहे. टेलिग्रामची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथे प्रॉब्लेम डाउनलोड करून घ्या किंवा याला स्टॉप करून तुम्ही या प्रॉब्लेम लिहून घेऊ शकतात. त्यानंतर पहा, इथे इन्कम स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे, सेल्स दिलेले आहेत, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेले आहेत, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. तर इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण प्रॉब्लेम सोडवत असताना पाहणारच आहोत. तर पहा, इथे कॅल्क्युलेट काय काय करायला सांगितलेलं आहे. पहिलं तुम्हाला करंट रेशो, लिक्विड रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो, ऑपरेटिंग रेशो, फिक्स असेट टर्नओव्हर रेशो. तर हे 6 रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. तर पहा, आपण पहिला रेशो कॅल्क्युलेट करूया, करंट रेशो. आता तुम्हाला माहिती झालं असेल की करंट रेशो याचा फॉर्म्युला काय आहे, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर प्रॉब्लेममध्ये करंट असेट कोणकोणते आहेत पहा. बॅलन्स शीटमध्ये तुमच्या करंट असेट आणि करंट लायबिलिटीज असणार आहेत. तर बघा, करंट असेट कोणकोणते आहेत, तर कॅश, बँक, डेटर्स आणि स्टॉक. तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर करंट लायबिलिटीज कोणकोणते आहेत, तर क्रेडिटार्स, बिल्स पेएबल, टॅक्स प्रोव्हिजन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर हे झाल्या करंट लायबिलिटीज. तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅश किती आहे, 2500, बँक किती आहे, 7500, प्लस डेटर्स किती आहेत, 10,000, प्लस स्टॉक किती आहे, 15,000. त्यानंतर क्रेडिटर्स आहेत 3,000, बिल्स पेएबल आहेत 5,000, प्लस टॅक्स प्रोव्हिजन आहे 6,500, प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत 500. तर याची टोटल करा, करंट असेट किती येईल सांगा. तर 35,000 येईल करंट असेट, डिवायडेड 3,000 प्लस 5,000 हे किती झाले, 7,000. हे झाले 7,500, 8,000. 8,000 आणि 6,000 किती झाले, 15,000. तर आपली करंट लायबिलिटी किती आली, तर 15,000. 35,000 डिवायडेड बाय 15,000 करा, किती येईल आन्सर, डिवायडेड बाय 15,000 केल्यानंतर तुमचं आन्सर येणार आहे 2.33. तर याचा रेशो काय आहे, 2.3:1. तर हा झाला करंट रेशो. त्यानंतर सेकंड काय आहे, तर लिक्विड रेशो. तर लिक्विड रेशोचा फॉर्म्युला काय आहे, लिक्विड असेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटीज. तर लिक्विड असेटचा फॉर्म्युला काय आहे आपला, टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक
प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय काय दिलेलं आहे पहा. स्टॉक एक दिलेला आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत का नाहीत. तर तुम्हाला इथे 4 लाईन सोडून तुम्हाला इथे लिक्विड असेट कॅल्क्युलेट करायचे आहेत. किती काय आहे फॉर्म्युला पहा. आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये पाठीमागं पाहिलेलं आहे. टोटल करंट असेट मायनस टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक तर प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉक फक्त दिलेले आहेत, प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत का तर नाही. तर टोटल करंट असेट किती आली आहे तर इथे पहा 35,000 ही आपली टोटल करंट असेट आहे. 35,000 मायनस क्लोजिंग स्टॉक किती आहे तर पहा 15,000 क्लोजिंग स्टॉक आहे इज इक्वल टू 35,000मधून 15,000 लेस करा, किती राहतील 20,000. तर ही झाली आपली लिक्विड असेट. त्यानंतर लिक्विड लायबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे तर टोटल करंट लायबिलिटी मायनस काय आहे बँक ओव्हरड्राफ्ट आहे. ठीक आहे. तर पहा लिक्विड लायबिलिटीमध्ये आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिलेले आहेत का तर नाही. तर बँक ओव्हरड्राफ्ट दिलेले नाहीत तर आपली लिक्विड लायबिलिटीमधील टोटल करंट लायबिलिटी किती आहे 15,000 आहे. तर त्यामुळे आपण लिक्विड लायबिलिटी 15,000 घेणार आहोत कारण इथे आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट दिलेले नाहीत. ठीक आहे. तर आपली लिक्विड असेट आलेली आहे 20,000 डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटीज किती आहे तर 15,000. 20,000 डिवायडेड बाय 15,000 करा, किती येईल 20,000 भागिले 15,000 किती येईल तर 1.3. तर याचा रेशो काय आहे तर 1.3 इज इक्वल टू 1. तर हे झाला आपला लिक्विड रेशो. त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला काय आहे तर पहा तुम्हाला तिसरं कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. इथे लिहा स्टॉक टर्नओव्हर रेशो. जर तुम्ही हे फॉर्म्युलेचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर स्टॉक टर्नओव्हरचा फॉर्म्युला काय आहे तर पहा स्टॉक टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. तर प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला दिलेला आहे ॲज इट इज. तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. किती दिलेलं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 1,29,000. तर लिहून घ्या इथे 1,29,000. त्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज स्टॉक काढण्याचा फॉर्म्युला काय आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला आहे का तर नाही, फक्त क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. त्यामुळे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे तर 15,000. हा झाला आपला ॲव्हरेज स्टॉक. तर 1,29,000 डिवायडेड बाय 15,000 करा, किती येईल तर ॲव्हरेज स्टॉक हा आपला म्हणजे स्टॉक टर्नओव्हर रेशो हा टाइम्समध्ये येणार आहे. तर याला डिवायडेड केल्यानंतर आन्सर येईल 8.6 टाइम्स. टर्नओव्हर म्हटल्यानंतर हा रेशो टाइम्समध्येच येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर
फोर्थ काय सांगितलेलं आहे तर पहा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो. तर हा पहिल्यांदाच आपल्याला नवीन रेशो विचारण्यात आलेला आहे. तर इथे तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे रिटर्न ऑन काय सांगितलेलं आहे कॅपिटल एम्प्लॉईड रेशो. कॅपिटल एम्प्लॉईड रेशो. तर याचा फॉर्म्युला काय आहे तर पहा जो मी फॉर्म्युल्याचा व्हिडिओ केलेला आहे त्यात सर्व फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. तर पहा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर तुम्हाला हा फॉर्म्युला इथे लिहून घ्यायचा आहे. लिहा इथे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स काय दिलेलं आहे प्लस इंटरेस्ट डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. तर पहा प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स असं तुम्हाला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे पहा, हे पहा इथे इन्कम स्टेटमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स किती आहे 10,150. तर 10,150 तुम्हाला इथे लिहायचं आहे. प्लस काय सांगितलेलं आहे इंटरेस्ट. तर इंटरेस्ट आपण कशावरती कॅल्क्युलेट करतो लोन किंवा डिबेंचरवरती. ठीक आहे. तर इथे आपल्याला इंटरेस्ट अगोदरच दिलेला आहे कॅल्क्युलेशन करून पहा. अदर एक्सपेन्सेस कंसामध्ये इथे इंटरेस्ट किती दिलेला आहे 2,100 हा इथे घ्यायचा आहे. तर पहा इथे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲज इट इज दिलेला आहे इंटरेस्ट. ओके, जिथे इंटरेस्ट दिलेला नसतो तिथे तुम्हाला कॅल्क्युलेट करून लिहायचं आहे इंटरेस्ट. तर इंटरेस्ट आपण कशावरती कॅल्क्युलेट करतो तर डिबेंचरवरती. तर 6% डिबेंचर किती आहेत 35,000. तर हे 35,000 आहे. तर कॅल्क्युलेशन कसं करायचं पहा इथे डिबेंचर किती आहेत 35,000 इंटू 6 डिवायडेड बाय 100 राहतील किती 2,100. तर हा झाला इंटरेस्ट. तर तुम्हाला इथे लिहायचं आहे 2,100 हा इंटरेस्ट. त्यानंतर काय सांगितलेलं आहे कॅपिटल एम्प्लॉईड किती दिलेलं आहे पहा एम्प्लॉईडचं कॅपिटल. तर इथे तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉईड तर हे जे आहे तुम्हाला फॉर्म्युला काय दिलेला आहे मी कॅपिटल एम्प्लॉईड टोटल असेट मायनस करंट लॅबिलिटीज. तर टोटल असेट मायनस करंट लॅबिलिटीज तुम्हाला इथे काढायचं आहे. कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला तर टोटल असेट मायनस करंट लॅबिलिटीज. टोटल असेट मायनस करंट लॅबिलिटीज. तर पहा टोटल असेट किती आहे तर टोटल म्हणजे कुठली टोटल घ्यायची आहे तर टोटल असेट याची सर्वांची टोटल तुम्हाला घ्यायची आहे 1,00,000. इथे लिहा 1,00,000 मायनस करंट लॅबिलिटीज किती आहेत तर पहा आपण करंट लॅबिलिटीची टोटल केलेली होती. इथे पहा किती आलेली होती तर 15,000 करंट लॅबिलिटी आलेली आहे. तर 15,000 इथे लिहा 1,00,000 मायनस 15,000 करा किती राहतील तर 85,000. तर ही काय झालं आपलं कॅपिटल एम्प्लॉईड हे आपलं निघालेलं आहे. त्यानंतर याला इंटू 100 करा इज इक्वल टू 10,150 प्लस 2,100 करा किती येतील तर 12,250. तर 12,250 डिवायडेड बाय 85,000 इंटू 100 करा किती येईल तर 14.41% हे आपला आन्सर येणार आहे. तर हे झालं तुमचं रिटर्न ऑन कॅपिटल
एम्प्लॉईड रेशो, तर अशा पद्धतीने हा कॅल्क्युलेट करायचा आहे. यात काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा. आणखीन आपण 10 ते 12 प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. हा आपला 3रा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा काय काय सांगितलेलं आहे. ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो याचा फॉर्म्युला काय आहे तर पहा, 5वं सांगितलेलं आहे आपल्याला ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू, तर पहा ऑपरेटिंग रेशो आपण 2-3 प्रॉब्लेममध्ये घेतलेला आहे. तर ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. काय आहे? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स. तर हा झाला ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला इंटू 100. तर पहा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्रॉब्लेममध्ये किती दिलेला आहे इथे पहा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहेत 1,29,000. तर 1,29,000 तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. 1,29,000 प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणकोणते दिलेले आहेत पहा इथे. ऑपरेटिंग ग्रॉस प्रॉफिट याच्यावरती ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत पहा. ऑफिस एक्सपेन्सेस आहेत 3,400, सेलिंग एक्सपेन्सेस आहेत 1,100. तर टोटल झाली याची 4,500. तर हे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 4,500 डिवायडेड सेल्स किती दिलेले आहेत तुम्हाला, तर सेल्स दिलेले आहेत. सेल्स पहा इथे प्रॉब्लेममध्ये 1,50,000 तुम्हाला सेल्स दिलेले आहेत. तर डिवायडेड 1,50,000 इथे लिहा, इंटू 100 करा. काय येईल तर 1,29,000 प्लस 4,500 करा, किती येईल तर 1,33,500 येईल. तर 1,33,500ला तुम्हाला 1,33,500 डिवायडेड बाय 1,50,000 करा. त्यानंतर त्याला इंटू 100 करा, किती येईल तर 89% हे येईल तुमचा ऑपरेटिंग रेशो. तर 89% हा ऑपरेटिंग रेशो आलेला आहे. त्यानंतर काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे पहा. आपण ऑपरेटिंग रेशो हा कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर दिलेला आहे फिक्स असेट टर्नओव्हर रेशो. तर फिक्स असेट टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करा. फिक्स असेट टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड नेट फिक्स असेट. नेट फिक्स असेट. तर इथे पहा सगळ्यात आधी तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेला आहे, नेट फिक्स्ड असेट दिलेला आहे. आपण काय करत होतो तर मागच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फक्त फिक्स असेट दिलेल्या जात होत्या, तेव्हा तुम्ही ही ॲज इट इज अमाऊंट घेत होता. पण इथे तुम्हाला काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, डेप्रिसिएशन दिलेलं आहे. जेव्हा कधी तुम्हाला डेप्रिसिएशन दिला जाईल प्रॉब्लेममध्ये, तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर जेव्हा तुम्हाला डेप्रिसिएशन दिलं जाईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हॅल्यू ॲप नेट फिक्स्ड असेट तुम्हाला ही कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे. तर पहा इथे नेट याचा सुद्धा फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे. नेट फिक्स असेट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ असेट. व्हॅल्यू ऑफ असेट मायनस डेप्रिसिएशन. व्हॅल्यू ऑफ ॲसेट किती आहे, तर टोटल व्हॅल्यू किती आहे ॲसेटची,
म्हणजेच पहा फिक्स असेट किती आहेत तर 65,000. तर 65,000 ह्या तुमच्या व्हॅल्यू ऑफ असेट आहेत. त्यानंतर इथे डेप्रिसिएशन किती आहे तर 5,000. तर हे डेप्रिसिएशन यातून लेस करा, किती राहील तर 60,000. हे झालं तुमचं नेट फिक्स असेट. तर प्रॉब्लेममध्ये लिहा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहेत तर 1,29,000. 1,29,000 डिवायडेड बाय नेट फिक्स असेट 60,000 हे आलं. तर 1,29,000 डिवायडेड 60,000 करा, किती येईल तर 2.15. हे आन्सर तुमचं टाइम्समध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फिक्स असेट टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आत्तापर्यंत आपण 3 प्रॉब्लेम पाहिलेले आहेत अगदी व्यवस्थित. काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा. क्वेश्चन पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर या चॅनेलवर तुम्हाला पूर्ण BCOMच्या रिलेटेड पूर्ण व्हिडिओ तुमचे भेटून जातील. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.